नमस्कार. आपण आज ब्लाऊजवरनं माप कसा घ्यायचा ते तुम्हाला सांगतोय मी थोडक्यात नाही पूर्णपणे सांगतो. पण आपण ब्लाऊजवरनं माप कसा घ्यायचा. आपण ब्लाऊजचा 1 टक्स फोटो प्रिन्सेसचे कटोरी असले कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज असले तरी मापही सारखीच ब्लाऊजवरनं घ्यावी लागतात. मग ती मापं आपण कशी घ्यायची हे तुम्हाला मी थोडंसं सविस्तरपणे सांगतो. आता ब्लाऊजवरनं मापं घ्यायची म्हटलं तर त्याच्यात पहिला येतो आपल्याला छाती, कमर, पूर्ण उंची, मागचा गलापट्टी जी असते ती गलापट्टी, हात उंची, दंडघेर, समोरचा गला, शोल्डर, गबल, FD आणि इथून एवढा भाग असतो FC. अशी एवढी सगळी मापं आपल्याला एका ब्लाऊजसाठी लागत असतात. आता आपण ती काढणार आहोत ती तुम्ही बघा. कस्टमरचा आता आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. त्याने प्रिन्सेसचा ब्लाऊज आपल्याला मापाला दिलेला आहे. तो थोडा डिझायनर आहे त्यांच्याकडे, कुठे ते शिवले माहीत नाही. छान शिवलं आहे बघा. हाताला हे केले आहेत स्लीव्स. खूप सुंदर असं त्यांचा ब्लाऊज शिवते तो मापाला दिलेला आहे. आता याच्यावरून आपण सुरुवातीला काय करायचं आपण त्यातनं उंची काढायची. काय काढायची? उंची कशी मोजायची हे बघा. ह्या शोल्डरपासून ते मागच्या टक्स या पूर्ण याची उंची मोजायची. समजलं? अशी मोजायची. तर यांची उंची किती आहे? 14 झाली उंची. आता नंतर ही गलापट्टी बघा. ही गलापट्टी आपली ही गलापट्टी मोजायची. त्यांची ती गलापट्टी आपली 2.5. ते आपण गलापट्टी 2.5 टाकायची. आता 14 मधून -2.5 करायचे म्हणजे झाले किती? 11.5. बरोबर ना? 11.5चा आपला राहिला गला. सोप्पा सदा उंचीमधनं उंचीमधनं गलापट्टी मायनस करायची. मग आपल्याला बरोबर आपला गला मिळतो. त्यानंतर आपण काय करायचं? हात उंची घ्यायची. हात कुठून मोजायचे आपण? इथून हात इथपर्यंत मोजायचे. तर यांचे हात आहेत 10.25 हात आहेत. 10.25 हात आहेत. ते आपण 10.25 हात घेतले यांचे. आणि नंतर हातांचं दंडघेर म्हणजे हात दंडघेर बाहीचा दंडघेर मोजताना ब्लाऊज नेहमी उलटा करायचा, सरळ ठेवायचा नाही. हा ब्लाऊज असा उलटा करायचा आणि हा माप घ्यायचा 5.5. कितीचा दंडघेर? 5.5. आता कमर मोजायची. आपण काय मोजायची आता? कमर कशी मोजायची? इथून पूर्ण कमरेचा माप घ्यायचा. बरोबर 32 कमर आलेली आहे. किती? 32ची कमर आलेली आहे. आता आपली कमर किती आलेली आहे? 32. मग आता याची छाती मोजायची. चेस्ट राऊंड मोजायचा. पूर्ण हुक सोली लावून घ्यायची. ब्लाऊजची हुक लावून घ्यायची. वरचा खालचा हुक लावायची. काय सगळी हुक आपण लावून घ्यायची. पूर्ण हुक लावून ब्लाऊजची घेतली की नंतर ब्लाऊज असा ठेवायचा. आपण पूर्ण सरळ करून ब्लाऊज ठेवायचा. अशा प्रकारे ब्लाऊज ठेवायचा आपण. आणि मग ह्या गबलमधून ते ह्या गबलपर्यंतचा माप मोजायचा. 18चा डबल केलं किती येईल? 36. इथून इथपर्यंत मोजायचं. 18 आला त्याचं किती डबल केलं ते 36. म्हणजे आपली चेस्ट राऊंड किती आला? 36. चेस्ट राऊंड 36, कमर 32. दोघांमधलं अंतर 4 इंच आहे. किती? 4. 33, 34, 35, 36. 4 इंचाचं अंतर आहे. म्हणजे याचा अर्थ हा ब्लाऊज आपला परफेक्ट बसला पाहिजे प्रिन्सेस कटचा. आता याचा आपण FC कसा काढायचा आणि FD कसा करायचा ते FC कसा काढायचा? FD पहिला आपण FD करणार आहोत. इथून इथपर्यंतचा अंतर ह्याही टक्स मारले बघा. इथपर्यंत टक्स होता. मग ह्यांचा FD 9 आहे. किती आहे? फिगर ड्रॉप. जिथं आपला टक्सचा पॉईंट बसला पाहिजे त्याला FD असं
म्हणतात, म्हणजे आपल्या एफडीआयला 9. बरोबर. नंतर आपला राहिला तो समोरचा गला. तर समोरचा गला कसा मोजायचा? एक सोपा, इथून असा गला मोजण्यापेक्षा डायरेक्ट इथून पट्टी मोजायची. 7.5ची पट्टी. आपली उंची आहे 14. 14 मधनं 7.5 वजा केले, राहिले 6.5. म्हणजे समोरचा गला आपला आला किती? 6.5 इथपर्यंत. आता एफसीचं सूत्र आहे आपल्याकडं. एफसी कसा काढायचा असतो सांगतो बघा. 36. आता आपली छाती किती? 36 आहे. मग 36 मधून वजा 8 करायचे. किती करायचे? वजा 8 करायचे. 36 मधनं वजा 8 केले, राहिले किती? 28. त्याचे भागिले 4 करायचे. आता शोल्डर कबल आपण किती घ्यायचा? जेव्हा आपली छाती 26, 28, 30 असेल तेव्हा शोल्डर आणि गबल हा नेहमी सेमच घ्यायचा. तेव्हा शोल्डर गबल आपण 5.5 घ्यायचा. किती घ्यायचा? 5.5. जेव्हा छाती 32, 36, 38, 40, 42 असेल तेव्हा आपण शोल्डर गबल 6 घ्यायचा. पण तुम्ही 32ला 5.5 पण घेऊ शकता आणि 6 पण घेऊ शकता. कारण 32च्या वेळी तुम्ही 5.5 आणि 6 दोन्ही कुठलेही घेतले तरी ब्लाऊज परफेक्ट बसतो. म्हणून आपला शोल्डर गबल किती आपण घेतला? आता शोल्डर गबल आपण घेतला 6. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजची मापं काढू शकता. तुम्हाला अजून कुठला माप काढायचा आहे किंवा शिकायचा असेल तर मला नक्की सांगा. अशा प्रकारे आपण ब्लाऊजची मापं काढू शकतो. हा बघा, आपण मगाशी एफसी कडून काढला. इथून ह्या पॉईंटचा माप कुठला? शोल्डरपासून इथून इथला माप पॉईंटचा टक्स ते मला इथला माप काढला आपण. तो झाला एफडी म्हणजे फिगर ड्रॉप. टक्सचा पॉईंट जिथे आपला टक्स संपतो त्याला बोलतात एफडी. आणि तिथून आपला वरचा कर्व तयार होतो. समोरचा गला कसा आपण काढला? ही पूर्ण मोजली. आपली उंची 14 आहे आणि ही आपली जी हुकपट्टी आहे ती मोजली. पूर्ण उंचीमधनं आपण गला ही पट्टी मायनस केली, मग आपला काय मिळाला? गला मिळाला. आपण स्लीव्ज इथून पूर्ण उंची मोजली आणि आपल्याला मिळाला स्लीव्ज. अशा प्रकारे आपण ब्लाऊजचे मापं काढले आहेत. सांगा तुम्हाला ब्लाऊजवरनं माप घ्यायचं समजलं की नाही समजलं? नसेल समजलं तर पुन्हा एकदा विचारा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करेन. अशा पद्धतीने तुम्हाला मापं घ्यायचे आहेत आणि ब्लाऊज शिवायचा आहे. नमस्कार.